नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता असा बरेच शेतकरी बांधवांच्या कमेंट्स आहेत की येणारे जे हप्ते आहेत तर ते आम्हाला केव्हा भेटणार आहे, यासाठी कोणकोणती कामे करावयाची आहेत आणि हा हप्ता नक्की कोणत्या तारखेला भेटणार आहे, कोणत्या शेतकरी बांधवांना भेटणार आहे, म्हणजे या अगोदर ज्या शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे तर त्यामधून काही शेतकरी बांधव वगळण्यात आलेले आहेत का, असे बरेच शेतकरी बांधवांच्या कमेंट्स आहेत किंवा असे बरेच शेतकरी बांधवांचे प्रश्न आहेत। तर याचबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की नक्की पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता हा आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नक्की केव्हा जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही सोशल मीडियावरती पाहतच असाल की बरेच असे व्हिडिओ येत आहेत की 26 जानेवारीला पीएम किसानचा 19वा हप्ता तर नमोचा 6वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, असं कुठल्याही म्हणजे सरकारच्या माध्यमातून असं स्पष्ट करण्यात आलेलं नाही की 26 जानेवारीला आपल्याला पीएम किसानचा 19वा हप्ता हा जाहीर होणार आहे। आणि याचं महत्त्वाचं कारण असं आहे, म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला हा हप्ता भेटणार नाहीये। याचं महत्त्वाचं कारण असं आहे की दिल्लीला जे काही विलक्षण चालू आहे किंवा विलक्षण होणार आहे तर हे विलक्षण 7 फेब्रुवारीला आहे आणि कुठल्याही विलक्षण अगोदर आचारसंहिता असते आणि आचारसंहितेमध्ये कुठल्याही प्रकारचे पैसे, सरकारी योजनांचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत नसतात। त्यामुळे जोपर्यंत हे विलक्षण होत नाही, म्हणजे दिल्लीचं विलक्षण हे 7 फेब्रुवारीला आहे आणि त्याचा रिझल्ट 8 फेब्रुवारीला आहे, तर मग 8 फेब्रुवारीच्या अगोदर कुठल्याही प्रकारचे पैसे किंवा कुठल्याही सरकारी योजनांचे पैसे आपल्याला मिळणार नाहीये, कुठल्याही शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ भेटणार नाहीये। त्यामुळेच म्हणजे एकंदरीत जर आपण विचार केला तर 8 फेब्रुवारी नंतरच आपल्याला पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता हा भेटणार आहे। म्हणजेच मित्रांनो, फेब्रुवारी महिन्यामध्ये भेटणार आहे, परंतु फिक्स तारीख ही सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाही किंवा त्याबाबतचा अद्यापही GR निघालेला नाही किंवा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला नाही। फक्त फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा येणारा हप्ता हा भेटणार आहे अशी माहिती आहे। याबद्दल कुठल्याही प्रकारची फिक्स डेट ही फिक्स करण्यात आलेली नाही, त्यामुळे शेतकरी बांधवांनी भ्रमात राहू नये। फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजे 8 फेब्रुवारी नंतरच आपल्याला हा हप्ता भेटणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, यासाठी तुम्हाला काही कामे करायची आहे का, तर यासाठी तुम्हाला तुमची eKYC कंप्लीट असणं गरजेचं आहे, तुमचं आधार हे बँकेला लिंक असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुमचा लँड शेडिंगचा जर प्रॉब्लेम नो असेल तर तो देखील तुम्हाला यस करणं गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही जी काही 3 महत्त्वाची कामे आहे ती कामे तुम्हाला करायची आहेत, जेणेकरून तुम्हाला पीएम किसानच्या येणाऱ्या 19व्या हप्त्यापासून वंचित राहावं लागणार नाही। आणि काही शेतकरी बांधवांचा असा प्रश्न आहे की आम्हाला पीएम किसानचा हप्ता भेटत आहे, परंतु आम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची eKYC करण्याची गरज आहे का। तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसानचा हप्ता भेटत आहे तर त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुद्धा हप्ता भेटत असतो। म्हणजे जे शेतकरी पीएम किसानचे लाभार्थी आहेत तेच शेतकरी नमो महासन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत। म्हणजे जर तुम्हाला पीएमचा हप्ता भेटत आहे तर तुमची eKYC कंप्लीट आहे आणि जर तुमची पीएमची eKYC कंप्लीट असेल तर तुम्हाला नमो महासन्मान निधी योजनेसाठी वेगळी eKYC करण्याची गरज नाहीये। म्हणजे पीएमच्या लाभार्थ्यांना नमोचा लाभ हा भेटत असतो। शेतकरी मित्रांनो, याबद्दल जे तुमचे गैरसमज दूर झाले असतील तर आपल्या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।